बऱ्यापैकी तपासाला वेग दिला आहे असं ऐकतोय, बघतोय, पण त्याच्यामध्ये काही बऱ्याच वेगळ्या व्यक्तींना काल तपासासाठी आणलं होतं. जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या संबंधित जे लोक आहेत, जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना तपासाला आणलं गेलं, त्यांची तपासणी चालू आहे असं कळतं आहे. त्याच्यानंतर ह्या प्रकरणामध्ये माझी एकच प्रमुख मागणी आहे की या तपासामध्ये जे आता मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशानुसार प्रॉपर्टी सीज केल्या म्हणून सांगितलं जातं आहे. मी त्याच्या अगोदर सकाळी सांगितलं होतं की या प्रॉपर्टीज एकदा सीज करा, त्यांना फरारी घोषित करा. पण फरारी घोषित आणखी काही केलं नाही. एकदा फरारी घोषित केलं ना की विषय कळते, दूध का दुधावर पाणी का पाणी होतं आहे. आणि याच्यामध्ये या व्यक्तीशी संबंधित जे कोणी आहेत यांना एकदा घ्या ना ताब्यात. यांच्याकडे कोणाकडे किती प्रॉपर्टी आहेत, कोणाच्या किती प्रॉपर्टी आहेत, कोण संबंधित आहे, ते लोक कोण, यांना प्रोटेक्शन देणारे कोण, ह्यांच्यासाठी काय कोण करतं, हे जर एकदा लोकांच्या समोर आलं तर बऱ्यापैकी या CIDना त्यांची सर्व माहिती कळेल आणि संतोष देशमुखच्या मर्डरपर्यंत जाता येईल. मात्र आता आपण बघतो CIDनं बहुतांश 150 ते 200 लोकांची चौकशी केली. मोबाईल कॉल असेल, रेकॉर्ड असेल, हे देखील पाहिले. आर्थिक हितसंबंधाच्या दृष्टिकोनात चौकशी झाली पाहिजे का? नाही, झालीच पाहिजे ना. आर्थिक हितसंबंध म्हणजे हे बघा, 3 गुन्हे एकत्र केलेत. मर्डरचा गुन्हा, त्याच्यानंतर तुमचा अट्रॅसिटीचा गुन्हा आणि दुसरा जो गुन्हा आहे तो खंडणीचा गुन्हा. तिन्ही गुन्हे क्लब केलेत. याचा अर्थ काय की तिन्ही गुन्ह्याचं कनेक्शन एक आहे. म्हणजे हे सर्व आरोपी जे बी ज्यांच्यावर आरोपपत्र लागणार आहे ते सर्व आरोपी हे या 302च्या मर्डरच्या केसमध्ये, आता जे नवीन कलम काय असेल, समजा जी 302 असेल की आणखी कोणचं असेल, पण जी मर्डर संतोष देशमुख यांची जी टॉर्चर करून हत्या केली. टॉर्चर शब्द मी याच्यासाठी वापरतो आहे, खूप असं वाईट कृत्य करून मारलं आहे त्यांना. आणि त्यांना मारत असतानाचा व्हिडिओसुद्धा काल सापडला असं मी माध्यमात बघितलं. मला काय अधिकृतरित्या कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं नाही, पण हा जर व्हिडिओ सापडला असेल ज्याच्या मोबाईलमध्ये आणि यांनी मग कुणाला व्हिडिओ कॉल केला होता हेही तपासलं पाहिजे. कुणाला व्हिडिओ करून दाखवत होता, बघ मी कसं मारतो आहे, असं कळतं आहे. तर ती जर प्रकार असतील तर मग त्याला कुणाला सुटलं नाही पाहिजे. आणि CID असेल, माझे मायबाप शासन असेल, मुख्यमंत्री महोदयांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकपणानं चौकशी कराल आणि चौकशी करून आमच्या संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभून त्यांच्या घराला आणि आमच्या सर्व बीड जिल्ह्याला न्याय द्याल आणि मारेकऱ्याला फाशी द्याल. याच कालच्या सापडलेल्या मोबाईलमध्ये 16 कॉल एका मोठ्या नेत्याला झाले म्हणून समजलं होतं. नेमकं ते कसं असू शकतं, ते जर असेल तर कसं धक्कादायक? मला जे काही बातमी समजली आपल्या सर्वांच्या कोणाकडूनच अनधिकृत असेल का अधिकृत मला माहीत नाही, पण अधिकृतरित्या माझ्यापर्यंत कोणाची काही आलेली नाही. पण ज्या व्यक्तीला चौथा आरोपी जो पकडला आहे मर्डरमध्ये आणि खंडणीमध्ये आहे, त्या आरोपीला जे खंडणीचा आरोपी आहे त्याचे कॉल होते आणि जी मर्डरमधला आरोपी त्याचे ज्यांनी मुख्य आरोपी म्हणून ज्याला ती घेतलेला आहे त्याला कॉल केलेले होते. म्हणजे याचं कनेक्शन एकूण एकात आहे. आणि यांचे सर्वांचे किती अकाउंट, आता माझं तर त्याच्यापेक्षा उलटमधनं यांनी खंडणी गोळा करू किती प्रॉपर्ट्या कमवल्यात आणि या कमवलेल्या पैशाचा विनियोग काय केला आहे, कुणाला दिलेत, कुठं खर्चिलेत आणि ह्यांचे कुणाकुणाचे संबंध आहेत, काढा ना लिस्ट एकदा, सगळ्या एकदा जगाला कळू द्या काय धंदे कुणाचे आहेत ते.